हरी विठ्ठल केशव. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. नमो सद्गुरु धावबा मोतीरामा. तुला प्रार्थितो कीर्तनी रामनामा. त्वरे धावणे बुद्धी दे कीर्तने या. म्हणूनी नमी तुझ्या लीन पाया. तुझाची आसरा मला कीर्तने या. तुझ्या वीणवाणू पुन्हा मोतीराया. उभा पाठीशी तूच शिष्याभिमान. तुझ्याची कृपे बोलतो सत्यमान. प्रबोध्यास लावी मला रामनामी. पदी लीन मोती तुला मीणमेनी. म्हणूनी धरे मी तुझ्या पादुकाला. नसे आसराण्या सेवकाला. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा. आणिक नाही माझे म्हणा. हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त. त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध. आणिक नाही माझे म्हणा. हो का पंडित शहाणा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून नवविधा भक्तीचं अशा प्रकारचं लक्षण करून आपल्याला सांगतात. भागवत मंदिराचा कळस असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ज्ञानदेवी रचिला पाया. उभारिले देवालया. आणि शेवट जर कोण असतील तर ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. कळस होण्याची योग्यता ज्यांनी अशा प्रकारची प्राप्त केलेली आहे ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम महाराजांचा पारमार्थ क्षेत्रातील अधिकार फार अशा प्रकारचा मोठा आहे. तुकाराम महाराजांसारखी योग्यता अजून कोणाला तरी घ्यायची आहे. इतकी मोठी योग्यता. आणि भगवत प्राप्तीकडे वाटचाल करत असताना जे काही साधक मंडळी आहे आणि त्या साधकाला अधिकारवाणीनं संत महात्मे उपदेश करीत असतात. उपदेश करण्याकरता अधिकार प्राप्त असावा लागत असतो. आणि एका साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलेलं आहे, महाराज या जगामध्ये खरा दैववान कोण आहे सांगा बरं. कोण दैववान आहे की ज्याचं दैव बलवत्तर आहे, ज्याचं दैव फळाला आलेलं आहे, असा कोण आहे. आणि त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, बापू जर कोणी असेल दैववान या जगामध्ये कोणी असेल तर तो भक्तीचा जिव्हाळा ज्यानं जाणलेला आहे तोची दैवाचा पुतळा.
जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्तीची ओढ, भक्तीचा जिव्हाळा ज्यानं अशा प्रकारचा जाणलेला आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती उचंबळून आलेली आहे, भक्ती ज्याला कळालेली आहे, भक्ती कशी करावी हे ज्याला माहीत झालेलं आहे, तो कोण आहे? दैवाचा पुतळा. त्याचं दैव फुललेलं आहे, त्याचं दैव प्रकाशमान झालेलं आहे आणि त्याचंच दैव खरं सुंदर अशा प्रकारचं चाललेलं आहे. तो दैववान आहे. दयावान वेगळा आणि दैववान वेगळा. तोची दैवाचा पुतळा. अरे बाबा, ज्यानं भगवत भक्तीचा जिव्हाळा जाणलेला आहे तोच खरा या जगामध्ये दैववान आहे असं सांगितलेलं आहे. जिव्हाळा हा शब्द भक्ती प्रेमाचं रहस्य सांगणार आहे. जिव्हाळा, जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे काय हो? प्रेम, माया. जिव्हाळा म्हणजे आपुलकीपणा, नाही का? व्यवहारामध्ये बोलत बोलत माणसं म्हणतात, फार चांगला माणूस आहे हो, जिव्हाळा लावते. लय जिव्हाळ्याचा माणूस म्हणजे काय? प्रेमाचा माणूस. फार जिव्हाळ्याची ती बाई म्हणजे अत्यंत तिचा स्वभाव सुसंस्कृत असणारा, त्याला जिव्हाळा म्हणावं. आणि भक्ती प्रेमाचं रहस्य सांगणारा हा जिव्हाळा शब्द आहे. खऱ्या अर्थानं इथं वापरला जाणारा हा शब्द आहे, पण लोक हे संसारात वापरतात. काही शब्द परमार्थाकरताच आहेत. प्रेम हे परमार्थाकरता शब्द आहे, भक्ती परमार्थाकरता शब्द आहे, नामचिंतन परमार्थाकरता शब्द आहे. संसारात काही काम नाही या शब्दाचं. तसाच हा जिव्हाळा शब्द, या जिव्हाळ्या शब्दाचा संसारामध्ये जर प्रयोग करताल तर त्या जिव्हाळ्यामध्ये कोणीही फिट बसणार नाही. कोणालाही बसून बघा, ज्याचं त्यानं बघा, कोणीही बसणार नाही. एकमेव जिव्हाळा जर कुठे पाहायचा असेल तर तो परमार्थामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, संतांच्या जवळ आहे, भगवंताच्या जवळ आहे. आणि म्हणून भक्ती प्रेमाचं रहस्य सांगण्याकरता या अर्थानं हा जिव्हाळा शब्द वापरलेला आहे. आणि पुन्हा साधकानं प्रश्न केला, महाराज, काही लोक पंडिताला आणि व्यवहारिकाला शहाणपण प्राप्त केलेल्याला दैववान समजतात. मोठं शिक्षण घेतलं, ग्रंथ अध्ययन केले, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, पंडित झाला. काय शिकला हो महाराज? काशीला गेलते महाराज, मोठं शिकून आले. काय दैववान हो, काय दैववान हो. याला दैववान म्हणू नये. काय मोठा धंदा चाललाय, काय मोठं सगळं हे चाललेलं आहे, काय मोठी बिल्डिंग मानली, काय त्याचं दैव फळाला आलं. हे दैव होय की? याला दैव म्हणू नये. दैव जर कुठं असेल, दैववान समजतात, तर मग आपली धारणा काय आहे याच्याविषयी? संसारिक लोक कोणालाही दैववान समजतात महाराज, याच्याविषयी थोडंसं सांगा आम्हाला. महाराजांनी याचं उत्तर पुढे सांगितलेलं आहे. आणिक नये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. मला एवढंच कळतं, ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणलेला आहे तोच दैवाचा पुतळा. आणि याच्यापेक्षा तुम्ही दैववान कोणी आहात असं जर विचारत आहात तर यापेक्षा मला काही माहीत नाही. मग तो पंडित असला काय, खंडित असला काय, मंडित असला काय.
कुणीही असो, हो का पंडित शहाणा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा नाही, असा कोणीही असो, कितीही महान असो, श्रीमंत असो, गरीब असो, पंडित असो, काहीही असो, सत्तावान असो, आणि तो कितीही शहाणा जरी असला तरी त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये तिळमात्र आदरभाव निर्माण होणार नाही, स्पष्ट तुकाराम महाराज सांगतात. भीनाथ महाराज, नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर. मग तो कोणीही जरी असला त्याला मी दैववान म्हणणार नाही. मनामध्ये आदरभाव त्याच्याविषयी निर्माण होणारच नाही. एकदा देवाचं तुकाराम महाराजाचं लागलंच महाराज, आणि होतच असते. देव म्हणायला लागले, तुकाराम महाराज, या महाराजांना तुम्ही काय म्हणा, संत म्हणा, संत म्हणा, संत म्हणा. कस काय संत म्हणावं महाराज? देवा, ह्याला कस काय संत म्हणावं? अरे मी सांगतोय देव म्हणून तुम्ही संत म्हणा. नाही म्हणणार देवा, तुला काय करायचंय ते माझं कर. करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणो संत. अशा माणसाला मी संत म्हणणार नाही. जो संत योग्यतेचा नाही त्याला मी संत म्हणणार नाही. काय करायचे ते कर, देव आहेस ना तू, काय करायचे ते कर. एवढी निर्भीड अशा प्रकारचे तुकोबारायाचं वाङ्मय आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अशा पंडित असला काय, असा कोणीही असला काय, याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदरभाव कधीच निर्माण होणार नाही. साधकानं पुन्हा प्रश्न केला, महाराज मग नेमकं तुमच्या आदरास पात्र कोण आहे? तुम्ही कुणाकडे आदरानं पाहता? पंडित असला तरी तुम्ही आदरानं पाहणार नाहीत, विद्वान असला तुम्ही आदरानं पाहणार नाहीत, सत्तावानाकडे तुम्ही आदरानं पाहणार नाहीत, ज्ञानवानाकडे तुम्ही आदरानं पाहणार नाहीत. नेमकं आदरानं तुम्ही कुणाकडे पाहणार आहात? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी मोठं गोड उत्तर तिसऱ्या चरणात दिलेलं आहे बघा. कुणाला तुम्ही आदरातीर्थी मानणार? महाराजांनी सांगितलं, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. बघा, आज हे सत्तेच्या पुढे गोंडा घोळणारे लोक आपल्याला किती पाहायला मिळतात, नाही का? आणि म्हणून संत एकीकडे आणि हे लोभी एकीकडे, सगळे लोभी. लोभ अंतःकरणात, परमात्मा दूर, परमार्थ दूर, सगळं काही दूर गड्या. काय नाही होत, केलेलं सोंग आहे, सोंग. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही जर अंकित कोणाचे असतील, आम्ही कोणाचे दास कोणाचे असतील, कोणाकडे पाहून जर आम्ही निर्णय काही घेत असतील परमार्थातले, तर ते कोण आहेत? नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. त्यांचा मी दास होणार आहे. म्हणजे संत महात्म्याचा, ज्ञानोबारायांचा, निवृत्तीनाथ महाराजांचा, जे काही त्यांच्या पूर्वी संत झालेली मंडळी आहेत, नाथ महाराज असतील, त्यांचा दास मी अंकित. असे कोण आहेत? काय आहे त्यांचा अधिकार? नामरूपी जडले चित्त, ज्याचं चित्त भगवंताच्या नामामध्ये जुळलेलं आहे, नामामध्ये जडलेलं आहे, असे जे थोर संत महात्मे आहेत, त्यांचा आम्ही दास होणार आहोत. परमेश्वराच्या नामरूपावर ज्याचं चित्त अशा प्रकारचं जडलेलं आहे, तेच आमच्या आदरामध्ये त्या ठिकाणी पात्र आहेत. अशा संताचा मी आज्ञाधारक होईल, त्यांचा दास होईल. त्या साधकानं
पुन्हा प्रश्न केला, प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न. संत महात्मे भेटले तर असे प्रश्न विचारी जाव परमार्थातले. महाराज, देव कधी भेटेल हो? माझ्यावर देव कधी कृपा करील? काही अशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. असं म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. दया येईल की नाही संताला? जे जे भेटे पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. काय लाज राखील? आजपर्यंत जी मी अशा प्रकारची भक्ती केलेली आहे त्या भक्तीची लाज राखेल की नाही देव? असं म्हणून डोळ्यातून अश्रू आणून कुणी पाया पडले संताच्या? हे येईना आम्हाला. महाराज, कसं कीच अंग दुखालय बघा आज. आता त्यानं काय फाशी घ्यावं का? महाराज, इतकं बियाणं फिरले, उगवल की नाही त्याला काय ठाऊक आहे? आता दुसरेच प्रश्न विचारतात. आणि म्हणून संत महात्म्याजवळ काहीतरी परमार्थाचं विचारावं. जगामध्ये खऱ्या अर्थानं मग शुद्ध कोण आहे? पुढचा प्रश्न विचारला साधकांनी. सगळं हे तुम्ही सांगितलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा. दैववान कोण आहे ते तुम्ही सांगितलं महाराज, तोची दैवाचा पुतळा. दुसरा तुम्हाला कुणीही आवडत नाही, आणिक नाही माझे म्हणा. मग तो पंडित असेल, फलाना असेल, विस्ताना असेल, हो का पंडित शहाणा तो तुम्हाला आवडत नाही. आणि मग असे कोण आहेत म्हणून आम्ही विचारल्यानंतर तुम्ही सांगितलं की नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. असे संत महात्मे, त्यांच्या अधीन तुम्ही राहता. बरं, आता पुढे सांगा, मग खऱ्या अर्थानं यामध्ये बसणारा शुद्ध कोण आहे? आणि मग तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. किती सुंदर सांगितलं. तुका म्हणे नवविध. नवविध म्हणजे काय हो? नवविधा प्रकारची काय सांगितलेली आहे? भक्ती सांगितलेली आहे. कोणकोणती सांगितलेली आहे सांगा बरं. हे आता इतके दिवस तुम्हाला पाठ झालं पाहिजे. नऊ भक्ती: श्रवणम कीर्तनम, श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवनम, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. मोजले काय तुम्ही? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती. आता हे लिहून घेऊन सगळ्यांना पाठ करायचं बघा. हे वेळोवेळी विषय येणार आहे. 9विधा भक्ती, 9विधा भक्ती, 9 प्रकारची भक्ती. श्रवणम, कीर्तनम, शंभो, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. हा ज्या वेळेला भागवतामध्ये ते प्रल्हादाचा वडील कोण हिरण्यकश्यपूने विचारलं प्रल्हादाच्या गुरुजीला, काय शिकवलं याला? आणा माझ्या समोर. काय शिकविले? दैत्याचं शिक्षण द्या म्हणलं होतं. काय शिकवले? ते गुरुजी म्हणू लागले प्रल्हादाला, बापू प्रल्हादा, आम्ही जे शिकवलं तेच सांग बरं, काहीच काळजी करू नका म्हणला. बरोबर सांगतो मी. आमची नोकरी जाईल, आमचं सगळं घालशील बाबा, आम्ही शिकवलंय ते सांग, काही चिंता करू नका गुरुजी, मी बरोबर सगळं सांगतो. आणलं बापा पुढे. सांग प्रल्हादा, काय तुला काय आवडतं या जगामध्ये? श्रेष्ठ काय आहे?
आणि त्यावेळेला प्रल्हादानं भक्तीचं स्वरूप सांगत असताना हे नवविधा भक्ती सांगितलेली आहे. पिताश्री या जगामध्ये सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूची भक्ती, नारायणाची भक्ती श्रेष्ठ आहे. 9 प्रकारानं ही भक्ती करता येते. हे सगळं सविस्तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तोच अशा प्रकारचा शुद्ध या जगामध्ये आहेत. मग एवढं सगळं जाणणारे शुद्ध कोण जर असतील तर ते फक्त संत महात्मे आहेत. 9 प्रकारची भक्ती ज्याला यथार्थ समजलेली आहे तोच खऱ्या अर्थानं शुद्ध आहे, असं या ठिकाणी तुकोबारायांचं ठाम मत आहे. ठाम मत. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा खरा दैववान आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. थोडंसं अजून थोडं मागे येऊ आपण. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा सगळ्यात खरा आहे, श्रेष्ठ आहे. अशा त्या भक्तीचं स्वरूप काय आहे नेमकं? भक्ती आचार्य असणारे नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये गोड सांगितलेले आहे. सा तस्मिन् परम प्रेम रूपा. प्रेमरूप करणारी ही भक्ती. जशी गोकुळामध्ये सगळ्या गोपाळांनी गोपींनी जशी भक्ती केली भगवंताची, निस्वार्थ भक्ती, प्रेमस्वरूप असणारी ही भक्ती. कशी आहे भक्ती ही? गुणरहितम कामनारहितम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम प्रतिक्षणवर्धमान. भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. कशी कशी असावी भक्ती? गुणरहित, कामनारहित. ती भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये कोणतीही कामना ठेवू नये, कोणतीच कामना ठेवू नये. अखंड, ते सुद्धा सूक्ष्म भक्ती असावी, अनुभव रूप असावी. क्षणाक्षणाला ती वाढणारी असावी. हे भक्तीचं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. ती भक्ती चढत चढत जावी. पूर कसा चढत जाते? जसं जसं पाणी पडेल तसा पूर चढत असते, चढत असते, चढत असते. अशी ही प्रेमरूप भक्ती किती प्रकारानं केली जाते? अनेक लोकांनी वेगवेगळं सांगितलेलं आहे. पूजादिषु अनुरागः इति पराशर्यः. भगवंताच्या पूजादीवर प्रेम करणारी, याला सुद्धा भक्ती म्हणावी. व्यास महर्षींनी सांगितलेलं आहे. कथादिषु अनुराग इति गर्गः. गर्गाचार्य महाराजांची भक्ती सांगितली. भगवत गुण कीर्तनावर प्रेम करणं म्हणजे भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. आत्मरत्य विरोधेन इति शांडिल्य भक्तीमध्ये सांगितलेलं आहे. आत्मानुसंधान साधणं, अखंड ठेवून पूजा कीर्तन करणं, ही भक्ती सांगितलेली आहे. शांडिल्य ऋषीचं मत आहे. नारद महर्षी सांगतात भक्तीचं स्वरूप काय? नारदस्तु तद पिताखिलाचारता तद्विन स्मरणे परम व्याकुलता इति. भक्तीमध्ये भक्त हे व्याकुळ होत असतात त्या भगवंताच्या भेटी करता. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मग एखाद्याची जर वाट पाहत असेल, मुरमुरे खात खात, फुटाणे खात खात अशी वाट बघतात की लेक जावाई दिवाळीला येऊ लागले, फोन आला, टुरुक टुरुक यालेत बघा
5ला उतरणार आहेत आणि लगेच घरी येणार आहेत. मग आता तिची जर वाट पाहत असताना 6 वाजले, 7 वाजले, मग आता खात खात वाट बघतात की काही? जसं सारखं तिचं मन त्याच्याकडे लागलेलं आहे, तसं देवाच्या भेटीमध्ये नाही. सर्व कर्म भगवंताला अर्पण करायची. भगवंताचं एक क्षण जरी विस्मरण झालं, अत्यंत व्याकुळता व्हावी, अरे गडे माझं लक्ष विचलित झालं, काय करावं आता? दुःख वाटलं पाहिजे. या अवस्थेला भक्ती असं म्हणतात. असा भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे, तेच खरे दैववान आहेत. अनेक नये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. भक्तीचा जिव्हाळा जाणणाऱ्या व्यतिरिक्त कोणी कितीही शहाणा असला तरी तो माझ्या मनामध्ये बसत नाही. कारण पंडित लोक दयावादाकडे लक्ष न देता मायावाद सांगत असतात. पंडित लोक काय करतात? कर्मामध्ये गुंतून ठेवतात. फलानी पूजा करा, बिस्तानी पूजा करा, एवढी दक्षिणा द्या, तेवढी दक्षिणा द्या, ही पूजा करावं लागेल, ती पूजा करावं लागेल, असं करावं लागेल, ह्यों करावं लागेल, त्यों करावं लागेल. हे कर्मामध्ये गुंतून ठेवतात. कोण? पंडित लोक. दयावादाकडे लक्ष न देता. संत हे दयावाद आहेत, दयावान आहेत. आणि पंडित लोक काय करतात? मायावाद उत्पन्न करतात आणि सांगत असतात. त्यातील काही शास्त्रार्थ जाणणाऱ्या शहाण्यांना स्वतः अनुभूती जरी असली तरी जनोद्धाराची त्यांना सहानुभूती नसते. फक्त ते समाजाचं आर्थिक शोषण करीत असतात, नाही का? याच्याकडून कोण्या पद्धतीनं कसं लुटता येईल हे काही पंडित लोक काय करतात? प्रयत्न करतात. पण संत महात्मे तसं नाही. संत महात्मे त्या जडमूळ भक्ताचं दुःख अशा प्रकारचं काय करतात? पाहतात आणि त्याच्यावर दया करत असतात. यः क्रियावांस पंडितः, फक्त जे क्रिया करून घेतात ते पंडित लोक असतात, अशी पंडिताची व्याख्या आपल्याला करता येईल. आणि तरीही काही पंडित आचाराकडे दुर्लक्ष करून शब्दोच्चार आणि प्रचार यावर अधिक भर देत असतात. स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नसताना विश्वरूपाचं प्रवचन सांगणारे काही पंडित असतात. काही अर्थ न जाणता पाठांतर करणारे पंडित असतात. अशा लोकांना एकनाथ महाराजांनी फार झाडलेलं आहे. प्रेमावीण भजन, नाकावीण मोती, अर्थावीण पोती वाचोणी काय. पैठणचे मालक अशा सगळ्यांची झाड काढतात महाराज. नुसती अर्थरहित पोपटपंची करून खराला कोणताही अशा प्रकारचा प्राप्त होत नाही. अशाची स्थिती शिकवलेल्या पोपटासारखी असते. शिकविले तैसे पडो जाणे पुसा, परी नाही दशा याच अंगी. एका लुच्च्या माणसानं एका पोपटाला शिकविलं, यात काय संशय, यात काय संशय, यात काय संशय, एवढं शिकविलं त्याला. एवढंच बोलायला शिकविलं. बाजारात आणलं महाराज. काही लोक काही घेत असतात. लोक काही घेतात बघा बाजारात. उग माती जरी बांधून पुड्या ऐकल्या, 5 रुपयाला पुडी, कपाळाला लावा, कमी होते डोसक. तरी सुद्धा लोक घेतात. आणि ते बिचाऱ्यानं काय सांगितलं? इथं उघड नका, ह्याचा वास जाते बघा, घरी जाऊन उघडा. 5 रुपयाला पुडी. 1 टरक पुढे ऐकल्या, किती पैसे झाले असते?
लाखो रुपये नेले त्यानं घरला, आणि इथं उघडू नका, काही नाही, मातीच भरली त्याच्यात. असे काही लोक हुशार असतात. मग काही लोक घेणारे, एकाला पक्ष्याची आवड होती, त्यानं पोपट घेतला, पोपट प्रेमिणी. त्यानं किंमत विचारली, 1000 रुपये किंमत सांगितली. महाराज, एवढी किंमत? त्या मालकानं सांगितलं, तुला माहिती आहे का म्हणला ह्या पोपटाचं? फार हुशार आहे पोपट, फार गुणवान आहे, फार हुशार आहे. लगेच त्यानं विचारलं पोपटाला, पोपटा तू हुशार आहेस ना? हो, यात काय संशय म्हणला. एकच शिकविलेलं यात काय संशय? तुझी किंमत आम्ही 1000 रुपये ठेवलेली आहे, बरोबर आहे ना? यात काय संशय म्हणला. महाराज त्याने शब्द ऐकल्याबरोबर 1000 रुपये काढून दिले, पोपट घरला घेऊन गेलं. आलेल्या माणसाला, सोयऱ्याला दाखवू लागलं, पोपट बघा, पोपट बघा, बोलतय बोलतय बोलतय, बोलका पोपट. सगळे त्या पोपटाचं गुणगान करू लागले, गुणगान करू लागले. पोपटाला एकच शिकविले होत, का रे पोपटा, मी तुला आता माझ्या घरी आणले ना, यात काय संशय? मी तुला घरी आणले म्हणजे मी मूर्ख आहे काय? यात काय संशय म्हणला. त्यालाच मूर्ख म्हणला. म्हणजे मी आता फसलो म्हण की, यात काय संशय म्हणला ती. तसं काही पोपटपंची ज्ञान करणारे असे हे असतात. बरेच पंडित असे लोक आपल्याला पाहायला मिळतात. फक्त वरवर बोलणारे, हृदयात त्यांचं ज्ञान अशा प्रकारचं ते जाऊ शकत नाही. भक्ती प्रेम मात्र हृदयामध्ये जिव्हाळा नाहीये. त्यामुळे तो भक्त भगवत नामामध्ये अखंड रंगून जातो, त्याला जिव्हाळा म्हणावं. आणि म्हणून असे जिव्हाळ्याचे सांगणारे जर कोण असतील तर ते संत महात्मे आहेत. नामरूपी जडले चित्त, त्यांचा अधिकार सांगितला 3ऱ्या चरणामध्ये, त्याचा दास मी अंकित. ज्याचं चित्त भगवंताच्या नामावर अशा प्रकारचं आहे, डोळ्यावर जडलेलं आहे, रूपावर जडलेलं आहे भगवंताच्या, त्यांचा दास मी होतो. आता शुद्ध भक्त कोणाला म्हणावं? आणि मग हेच तुका म्हणे नववीद, भक्ती जाणे तोची शुद्ध. अशा प्रकारची नवभक्तीचं चिंतन आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मनाचा मारू न करता, इंद्रिय दुःख न देता, येथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी. श्रवण भक्ती आपण करत आहात, इतके 7-8 वर्ष झालं, म्हणून ही श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे महाराज, श्रेष्ठ. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं आणि झाल्यावर विचारलं, हे राजा, आज तुझ्या मरणाचा दिवस आहे, तू ही कथा श्रवण केलेला आहेस, कसं वाटतं सांग बरं. यावर परीक्षितेनं सांगितलं, आता मी निर्भय झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे. या कथाश्रवणानं माझं मरण मरणाच्याही अगोदरच मरून गेलेलं आहे. मरण माझे मरोणी गेले, मज केले अमर. असा इतका हा श्रवणाचा महिमा आहे. आणि दुसरी कीर्तन भक्ती नारदांनी केली. कीर्तन भक्ती नारदांनी केली. नामदेव महाराजांनी हे कीर्तन आपल्यापर्यंत आणलं. कैचे माझे गुणी झाले, देशकाले विसरले, कीर्तन सुखे सुखावले आपणची पा. तिसरी भक्ती कोणती आहे? स्मरण भक्ती. स्मरण भक्ती प्रल्हादानं केली महाराज. प्रल्हादाला किती वाचविलं सगळ्याला माहित आहे आपल्याला. तो प्रल्हादू गामजसाठी, घेता बहुत संकटे सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोष्टी तियाची आजोडी. चौथी भक्ती कोणती? पादसेवन. पुन्हा केली? पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मी मातेनं भगवंताची पायाची सेवा केली.
म्हणून नवऱ्याचं मुंडकं न दाबता पाय दाबीत जावं, त्याची सेवा करावी. नारायणाचं स्वरूप आहे ते, विष्णूचं स्वरूप. पाचवी भक्ती अर्चन भक्ती. अर्चन म्हणजे पूजा. पृथ्वीराजानं केलेली आहे. पृथ्वीराजा इतिहासात झालेला. शिव शिव यजिजे हे वेदीचे वचन, पृथ्वीराया बाणले पूर्ण. पूज्य पूज्यक भाव सांडून, सद्भावे पूजन करीत असे. सावी भक्ती कोण केली? सावी भक्ती कोणती आहे? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन. वंदन भक्ती ही हरिचरण रज रेणू वंदुनिया, पावन झाला आक्रूर. आक्रूरानं भगवंताच्या पायाची वंदनाची सेवा केली. आक्रूराचं नाव आहे या भक्तीमध्ये. वंदन भक्तीमध्ये आक्रूराचं नाव सांगितले जातं, आग्रहण. आणि आठवी भक्ती दास्यत्व भक्ती कोण केली? हनुमंतरायान. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. आणि पुढे सातवी भक्ती कोणती? सख्य भक्ती. कोण केली? अर्जुनानं. हो का आत्मनिवेदनाचे तळीची, जे पिठिका होय सख्याची, पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पार्थासाठी भगवंतांनी सख्यत्व अशा प्रकारचं अर्पण केलेलं आहे. आणि शेवटची नवी भक्ती कोणती? आत्मनिवेदन. भगवंताला सगळं समर्पण करा. तुमच्याजवळ जे काय आहे ते समर्पण करा. शरीर समर्पण करा, आत्मा समर्पण करा, मन समर्पण करा. सगळं त्या चरणावर नतमस्तक व्हा. हे कुण केलं? बळीराजा. बळीराजाच्या डोक्यावर वामन भगवंतांनी पाय ठेवला. तिसऱ्या पाऊल, 2 पावलामध्ये सगळं व्यापून घेतलं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळं व्यापून टाकलं. तिसरा पाऊल कुठे ठेवा? डोक्यावर ठेवावं. आत्मसमर्पण करून टाकलं. आता काय करायचे ते करा देवा. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. आपल्याला जमते की? माझ्या डोसक्यावर पाय ठेवता काय म्हणला देवा? मग आता देवाच्या ठेवतोस काय तू? नाही, भगवंताला समर्पण व्हावं. अशा प्रकारची नवविधा भक्ती ज्यांनी जाणलेली आहे ते खरे शुद्ध झालेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. मनुष्य जन्म आहे, ज्ञान आणि गुणांचा सागर आहे महाराज. आपल्या ज्ञानानं भक्ती ही जाणू शकते, मिळू शकते. म्हणून भक्तीचा जिव्हाळा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं. आणि मनुष्य जन्माचं हे धन्य होण्याचं हे जीवन आहे. मनुष्य जीवनाचं मुख्य साध्य विषय भोगाकडे नसून भक्ती योगाकडे आहे. 2 प्रकारचे भोग आहेत, विषय भोग आणि भक्ती योग. माणूस आपल्या सदाचारानं देव माणूस होऊ शकतो. तसंच मनुष्य आपल्या ज्ञान शक्तीनं स्वस्वरूप जाणू शकतो, विश्वरूप जाणू शकतो, ब्रह्मरूप होऊ शकतो. या सर्वाच्या मुळाचं कारण जर काय असेल तर जिव्हाळा. जिव्हाळा मात्र असायला हवा. असा महान विचार संत महात्मे हे जिव्हाळा शिकवतात. आणि म्हणून त्या विचाराचा आचार आणि प्रचार या संत महात्म्याच्या वाङ्मयातून आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. रामकृष्ण हरी जय. राम